अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका जगाचा संसार सुखाचा व्हावा ह्याच्याकरता माझ्या ज्ञानोबरायानं पूर्ण आयुष्य जगलं. मला बोलायचा भाव एवढा आहे, ज्ञानोबरायानं जगावरती सत्ता गाजवली. आपण जग जिंकू शकत नाही. पहिला पुरुषार्थ आपल्या हातून गेला. जग जिंकणं एवढं सोपं आहे का महाराज? काही काही लोकांना घर जिंकता येईना भाऊ. होय, माझी भाषा कळते ना तुम्हाला? हा, भाषा तर कळते ना माझी मराठीची. मी काही इंग्लिश वगैरे नाही बोलत. घर आपण जिंकू शकत नाही, जग कधी जिंकणार? आपण जग जिंकू शकत नाही. नाही जिंकू शकत. का जिंकू शकतो? हा, लवकर गाव जिंकता येत नाही. गाव सरपंच आहेत का तुमच्या गावाला? हा, आहेत ना. सरपंच साहेबाला विचारा, गाव जिंकण्याकरता किती यातना असतात का नाही? हा, गाव जिंकायला मी एक बार उभा राहून पाहिलेलं आहे महाराज. तुम्ही म्हणता तुला काय हौस आलती बुवा सरपंच व्हायला उभा राहायला? हिवरे बाजार नावाचं गाव आहे बाहेर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पोपटराव पवार साहेब आहे. पोपटराव पवार. आवाज लयच दाबला होता असं, थोडा मोकळा आहे ना, थोडा ही करावं द्या. हल हल हिवरे बाजार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, बरं का? पोपटराव पवार साहेबांचे आमचे प्रेमाचे संबंध. पोपटराव पवार साहेबांनी म्हटलं, साहेब निर्मल ग्राम योजनेच्या अध्यक्षपदी तुम्ही आहात. 1 कोटी रुपयाचा निधी आमचं बीड जिल्ह्यात गाव आहे, द्या म्हटलं गावाला. ते म्हटले, महाराज निधी तसा देता येणार नाही, तुम्हाला गावचं सरपंच व्हावं लागेल. गाव जिंकणं एवढं सोपं नाही महाराज, बरं का? जग तर फार दूर राहिलं, बरं का? काय अडचण नाही म्हटलं, मी होऊन पाहतो गावचं, झालो सरपंच. तो गावाच्या ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली. पॅनल उभा केला महाराज. पॅनल प्रमुख कोण? विष्णू महाराज आंतरकर, बरं का? गणपत महाराज. पॅनल प्रमुख आंतरकर महाराज. प्रचार चालू झाला. प्रचार चालू झाला. पुढं 55 मुलं, पाठीमागं 55 मुलं. घोषणा द्यायची. निवडणुकीच्या टायमाला घोषणा देतात बघा. काय घोषणा असतात? येऊन येऊन येणार कोण, बरं का? पुढचे काय म्हणायचे? येऊन येऊन येणार कोण. पाठीमागचे म्हणायचे बाबा शिवाय आईच कोण. माझी अशी छातीच फुगायची. मला वाटायचं मी झालो आता सरपंच. महाराज फॉर्म वगैरे भरले पंचायत समितीमध्ये, तहसील कार्यालयामध्ये. मला चिन्ह आलं छताचा पंखा. चिन्ह आलं छताचा पंखा. महाराज प्रचार यंत्रणा चालू झाली. मतदानाचा दिवस आला. साऱ्यात अगोदर मी गेलो. कशाला? बटन दाबायला. श्रीफळ घेतला, एक कीर्तनाचा गाडीतला काढून फोडला. गुलाल पुष्पवृष्टी केली मशीनला. ईव्हीएम मशीन असतं ना ते, त्याला गुलाल व्हायला, हार वाटला. साऱ्यात अगोदर मी बटन दाबलं. कशाचं? फॅनचं. एकदा का आपण फॅनचं बटन दाबलं, दिवसभर भिंगत राहील. दिवसभर भिंगत राहील, बरं का? परंतु काय महाराज, कधी दुपारच्या वेळेतच व्होल्टेज कमी पडलं. जरा व्होल्टेज लक्षात आलं ना तुमच्या? व्होल्टेज कमी पडलं केव्हा फॅन जागेवर थांबला, मिळत नाही लागला. मला तर संध्याकाळी जे जाणकार आहेत ना राजकारणातले, त्यांना संध्याकाळीच मिळ लागतो. पेट्या तिकडे जात असतानाच, मतदान पेट्या जात असतानाच मिळ लागतो. कोणती पार्टी निवडून येणार आणि कोणती पडणार. मला तर हवामानाचा अंदाज आला बा. टांगा पलटी. टांगा पलटी म्हटलं आपला. पुन्हा 2 दिवसानं काय होतं? मतमोजणी होती तालुक्याच्या ठिकाणी. पुन्हा आमचा सर्व मित्र परिवार आला. बाबा 10 स्कॉर्पिओ लावल्या. किती? 10 स्कॉर्पिओ लावल्यात. 2 बोलेरो आहेत. एका पिकअप मध्ये गुलाल घेऊ आणि एका पिकअप मध्ये डीजेचे बॉक्स. बस का? म्हटलं सारं कॅन्सल करा. ते म्हटले काय बोलता महाराज असं? म्हटलं आपलं एकही सीट निवडून येणार नाही. 9 जणांची बॉडी आपली, एकही निवडून येणार नाही. नाही महाराज, असं नाही होणार. लोकांनी तुमच्या मालीकडे पाहून मतदान केले. म्हटलं लोकाला माली नाही लागत, लोकाला हे लागत. हे कोण नाही करत म्हटलं मालीकडे पाहून मतदान. महाराज तरी पोरं कुठं ऐकतात महाराज? म्हटले नाही, तुम्हाला यायचं नसलं तर नका येऊ, आम्ही जाणार. ते गेले महाराज. मी आपल्या शेतात झालो तेव्हा आमच्या आंब्याच्या झाडाखाली ज्ञानेश्वरीचं पारायण करत बसलो. पण ते राहावं ना,
आमच्या गावचा नंबर होता मतमोजणीच्या दुपारी 1:30 वाजता. मी 1 वाजता माझ्या मित्राला फोन केला, दिगंबर आला का आपल्या गावचा नंबर? काय म्हटलं त्याला? दिगंबर आला का आपल्या गावचा नंबर? तो म्हटला बाबा 15 मिनिटं थांबा. पुन्हा 15 मिनिटांना लावला बरं का. 15 मिनिट, दिगंबर आला का आपल्या गावचा नंबर? तो म्हटला बाबा 5 मिनिटं थांबला. पुन्हा 5 मिनिटांना लावला. दिगंबर हॅलो, जय हरी बाबा, जय हरी, आला का आपल्या गावचा नंबर? तो म्हटला बाबा आला आपल्या गावचा नंबर, लागला निकाल. बरं काय म्हटलं तो? लागला निकाल. मी म्हणायचे ना कोण आलं, मी डायरेक्ट म्हटलं आणू का गुलाल. मी काय म्हटलं ऐकून त्याला, तो म्हटलं लागला निकाल. मी म्हणायचं ना कोण निवडून आलं, कोणती पार्टी, मी डायरेक्ट ऐकून म्हटलं आणू का गुलाल. मी पाठीमागे गुलालाची गाडी घेऊन थांबलो होतो ना, आणू का गुलाल. ते माझा मित्र लय चॅप्टर होता. तो म्हणला बाबा आपल्याला गुलाल नाही लागला, आपल्याला बुक्का लागला, बुक्का. काहीच्या लक्षात आलं, काहीच्या सकाळी. म्हणजे 0-0 झालं सर. एकही सदस्य निवडून आला. मला बोलायचा भाग आहे, गाव जिंकणं एवढं अवघड आहे. त्या दिवशीपासून शपथ घेतली, गावात इलेक्शन लागलं का आळंदीला आजम वृक्षाच्या खाली पारायण करायला जायचं, गावात थांबायचं नाही. हो, त्या दिवशी मला माझी भावकी कळाली. भावकी लई विचित्र असते मला. तुमच्याकडे नाही, तुमचे लोक चांगले आहेत, कारण तुमच्याकडे थोडे थोडे घर आहेत. तुमच्या गावात कदमाचे 4-5 घर, अजून दुसरे कोणते, हा मोरे, चव्हाण आहे का नाही. आजची पंगत मला चव्हाण कंपनीच होती ना. हा पहा मला, गाव जिंकणे अवघड आहे. जग आपण कधी जिंकणार? जग आपण जिंकू शकत नाही. 2 नंबरचा पुरुष आता इंद्रिय जिंका. इंद्रिय सुद्धा आपण जिंकू शकत नाही. इंद्रिय जिंकले माझ्या तुकोबरायण, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले धोनी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय सुद्धा आपण जिंकू शकत नाही. माझे तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजनाला जायचे. ज्या लोकांना माझ्या तुकोबराचा परमार्थ पावत नव्हता, तुकोबराची विटंबना करण्याकरता रूपवान स्त्रिया डोंगरावरती पाठवल्या जायच्या, परंतु माझ्या महाराजांचे उद्गार यायचे गड्या, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबरांचे उद्गार आहे. तुकोबराने इंद्रिय जिंकले. आमच्या मराठवाड्यामध्ये एक राष्ट्रसंत भगवान बाबा होऊन गेले बरं का. तुकाराम महाराज, भगवान बाबा, तुम्ही नाव ऐकून असाल बरं का. भगवानगड परमपूज्य नामदेव शास्त्री महाराज त्या मठाचे गडाचे मठाधिपती आहेत. ते भगवान बाबा, किती इंद्रियावरती ताबा होता महाराज. नको ती आळ लोकांनी बाबावरती घेतली. नको ती आळ म्हटलं की तुमच्या लक्षात येईल बरं का. स्त्रियांचा नको तो आळ भगवान बाबाच्या वरती घेतला. काय जीवन होतं. भगवान बाबा म्हटले, ज्या इंद्रियामुळं नको ती आळ लोक माझ्यावरती घेतात, ते इंद्रिय जर ठेवलं नाही, काय साधूचे शब्द असतात, धारदार शस्त्र हातामध्ये घेतलं, इंद्रियाचा शिरच्छेद केला, काय साधूचं जीवन असतं गड्या. ज्या ठिकाणी इंद्रिय पडलं खाली कापल्यानंतर, ज्या ठिकाणी इंद्रियाचं रक्त पडलं, त्या ठिकाणी तुळशीची बेट तयार झाली. हे सद्गुरू भगवान बाबाचं जीवन होतं बरं. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. हे आमच्या सद्गुरू भगवान बाबाचं जीवन होतं महाराज. संत महापुरुषांनी इंद्रिय जिंकले. आपण इंद्रिय जिंकू शकतो का? हा नाही जिंकू शकत. इंद्रिय आपल्या हातून गेले. 3 नंबरचा पुरुषार्थ आहे काळ जिंका. काळ तरी आपण जिंकू शकतो का महाराज? काळही आपण जिंकू शकत नाही. माझे तुकडोजी महाराज बोलतात, उलट तो काळ आपल्या जवळ जवळ येतोय पहा. काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, भवन नदी उतार रे, उतार रे, भवन नदी उतार रे, भवन नदी उतार रे. आपण काळ जिंकू शकत नाही. तुकोबराने काळ जिंकला. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ.
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ 3 नंबरचा पुरुषार्थ तुकोबराने जिंकला. आपण काळ जिंकू शकत नाही. उलट तो काळ घडी घडी काळ वाटे गोड माणसाची महाराज कार्यक्रमाला लय मोठी माणसं नाही लागत हो. थोडेच पाहिजेत पण असे हिमालयाच्या तोडीचे पाहिजे कडक आवाजाचे गोड माणसं आहेत. पहा घडी घडी काळ वाट याची पाहिजे. काळ आपण जिंकू शकत नाही. काळ आपल्या हातून गेला. चौथा पुरुषार्थ आहे देव जिंका. देव तरी आपण जिंकू शकतो का? देव जिंकू शकतो. देव जिंकायचा असेल फक्त काय लागतं? देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित थोर प्रेमाचा भुकेला हो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. ऐका महिमा आवडीची बोरे काय भिलेची देव जिंकता येतो भावाच्या बळावरती. ज्या नाथ आपल्या ज्या तुकोबऱ्यांचा अभंग आपण सेवे करता घेतलाय त्या तुकोबऱ्यानं देव जिंकला, जग जिंकलं, इंद्रिय जिंकले आणि काळ सुद्धा जिंकला. तुका म्हणे काळ आता करू न शके बघ. चारही गोष्टी जीवनामध्ये मिळवल्या. आता जीवनामध्ये काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा तुकोबराय जीवन जगले. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता महाराज जीवन जगले. सांगा ना महाराज मग तुकोबराय जीवन जगले उरलेलं तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता काय उपकार तुकोबरायनं तुमच्या आमच्यावरती केला? महाराज म्हणतात जगद्गुरु तुकोबरायांनी काय उपकार केला तुमच्या आमच्यावरती? तळागाळातला समाज 18 पगड जातीचा समाज एकत्र यावा, एका भगव्या झेंड्याखाली यावा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं याच्याकरता महाराज जन्माला आले आणि तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम केलं. मग तुम्ही आम्ही नामस्मरण करावं याच्याकरता तुम्हा आम्हाला हाका मारून सांगितलं. हाकावणी सांगे तुका नाम घेता राहू नका. लोकांनी ऐकलं नाही. लोकांनी ऐकलं नाही. महाराजांनी विचार केला लोकांना हाका मारून कळत नसेल. महाराजांनी दुसरी टीप वापरली. कर जोडलं मी नेतो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंज विषय कामा तुम्ही अथवा मधुसूदना हात जोडले. समाजाला सांगितलं भगवंताचं नामस्मरण करा तरी समाज ऐकायला तयार नाही. तिसरी स्टेप महाराजांनी वापरली. लागोनी पाया बिमितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम तरी सुद्धा लोक ऐकायला तयार नाही. मग मात्र तुकोबारा खुर्दावर रूढ झाले. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे म्हणजे नाथ बाबा म्हणतात किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. पुढे चिंदळीचे रडतील. तुकोबाराने त्याच्या पुढचे कठोर शब्द वापरले. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. काही साधक मंडळी तुकोबार झाले. महाराज
तुम्ही हाका मारून सांगितलंय, हात जोडून पाया पडून सांगितलंय तुकोबर आहे 50 वर्षाचं आयुष्य आमचं व्यर्थ गेलं, इथून पाठीमागे जीवनामध्ये कधी नामस्मरण केलं नाही. सांगा ना महाराज, राहिलेल्या आयुष्यामध्ये आमचा जेणेकरून उद्धार होईल असं काहीतरी साधन सांगा. तुकोबरा म्हणतात गड्या हो, इथून पाठीमागे जीवनामध्ये काय केलं याचा विचार करू नका, फक्त राहिलेल्या आयुष्यामध्ये काय करा, डोळे उघडा आणि भगवंताचं नामस्मरण करा. अभंगाचं पहिलं चरण. काय केलं याचा विचार करू नका, फक्त आता काय करा, डोळे उघडा. आपले डोळे झाकलेले का माऊली? हा, थोडं कमी दिसायला लागलं का माणूस काय करतो, गॉगल लावतो. बरोबर आहे. तुकोबऱ्याचं म्हणतात डोळे उघडा, डोळे उघडा. तुकोबऱ्याचा बोलण्याचा भाव असा आहे, ज्या डोळसपणानं तुम्ही प्रपंच करता त्याच डोळसपणानं काय करण्याचा प्रयत्न करा, परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. आता उघडे डोळे, बरं का. त्या नरदेहात येऊन जर डोळे नाही उघडले, मग जनावरांच्या जन्माला जाऊन डोळे उघडता येतील काय? असं कधी तुम्ही पाहिलं का? 10-15 म्हशी, 10-15 बैल एकत्र आले आणि म्हटले चला आपण पंढरपूरला जाऊ. मध्यम उत्तम भोग भोगिती, बरं का. इतर योनीमध्ये हे नामस्मरण नाही, बरं का. पण मला बोलायचा भाव एवढा आहे, महाराज म्हणतात डोळे उघडा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. या नरदेहाची किंमत तुम्ही आम्हाला जाणून दिली. तुकोबरायानं आदिगुरु संत महापुरुषांनी हा तुमच्यावरती फार मोठा उपकार केला जगासी उपकार तारिये नारेनर. काय सांगोता संताचे उपकार, माझ निरंतर जागवेती. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आता जागा रे भाईनो जागा. संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम केलं. हा फार मोठा उपकार तुमच्या आमच्यावरती संतांनी केला. बरोबर आहे. यदा कदाचित या महाराष्ट्र भूमीत ही संत मंडळी जन्मालाच आली नसती, खरं सांगा, हा तुम्हा आम्हाला नामस्मरण करता आलं असतं? कोणी जाग कोणी केलं? महाराज संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम केलं. पहा अनेकांचे उपकार आहेत बघा आपल्यावरती, तसे संतांचे उपकार आहेत. नदी उपकार करते, गाय उपकार करते, आई उपकार करते, अनेकांचे उपकार आहेत. नदी उपकार करते. काय उपकार करते वो नदी? नदी काय उपकार करते? तुमच्याकडे नदी नाही का? आहे ना, सांगा. नदी काय उपकार करते? पाणी देण्याचं काम. ज्या शेतकऱ्याची जमीन नदीच्या काठावरती असेल त्या शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी देण्याचं काम नदी करते.
आणि नदी कधी असा दुधा भाव करते का हो? एखादा वारकरी पाणी प्यायला आला त्यालाच तहान भागवते आणि एखादा बिगर मालकरी आला त्याला पाणी नाही पाजत. नदी कधी दुधा भाव करते का? एखादी गाय पाणी प्यायला आली तिची तहान भागवते आणि एखादा वाघ पाणी प्यायला आला त्याला विष होऊन मारते. नदी नदी असं कधी म्हणते का? नाही म्हणत. मी नाही बोलत, माझे ज्ञानोबा म्हणतात पहा. गायीची तृषा हरो का व्याघ्राविष होनी मारू हे नेनेची का गरू तो जैसे. बरोबर. नदी किती तुझा भाव करते का? नाही करीत महाराज. बरं, नदी उपकार करते, गाय उपकार करते, आई सुद्धा उपकार करते. बघा आपल्यावरती आईने काय उपकार केला हो बाबा? आईनं आपल्याला जन्म दिला. हे आईनं आपल्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत पहा. आईशी कळवळ्याची जाती करी ना भावी न प्रीती. आईनं आपल्याला जन्म दिला. हे आईनं आपल्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत. पाठीमागे बसलेला बाळा, तुझं काय नाव रे? हा तू सांग. हा ऋग्वेद पुढे रे असं. वा ऋग्वेद, तुमची तर मुलं कमी तर बारीक, एवढाच मुलगा दिसला मला. तिकडे घे पाठीमागे. तुझं काय नाव रे? सामवेद. हा बस सिद्ध. जास्त प्रेम कोण करतं रे बाळा आपल्यावरती? आई करते. नक्की. कितवीला आहेस तू? 7वीला. जास्त प्रेम कोण करतं आपल्यावरती? आई. नक्की ना? तुझी शाळेची फीस कोण भरतं रे बाळा? अरे पप्पा. हा कोण भरतं फीस? पप्पा. जास्त प्रेम कोण करतं? मम्मी. तरी मम्मीच म्हणतो बरं का. काही का व्हायना अशी मुलं पाहिजेत पा. बरं का, हुशार आहे बरं का. त्यांना बरोबर सांगितलं. काही का व्हायना आई वडील कुणी जे प्रेम करतं ते आपल्यावरती करत. रोज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो महाराज. इतके विचित्र विचित्र पोरं पाहायला मिळतात. एका ठिकाणी असंच विचारलं मी, मुलांनो झाड आपल्याला काय काय देते? झाड आपल्याला काय काय देते? बरं का चोपदार महाराज. मुलांना जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. कुणी झाडाने फळं देते, कुणी फुलं देते, कुणी काय 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 काय. एक मुलगा होता पाठीमागे बसलेला. म्हटलं बाळा झाड आपल्याला काय देते? जेवढं सांगायचं होतं तेवढं सर्वांना सांगून झालं. आंबे देते, चिंचा देते, बोरं देते, ऍपल देते, सीताफळ सर्व सांगितलं होतं. तरी मी त्याला विचारते अजून काय देते, अजून काय देते? तो मुलगा म्हटला बाबा माणसं पेटून द्यायला लाकडं देते. म्हणलं तुझं बरोबर आहे. आम्ही रोज फिरतो महाराज. इतके नमुन्याचे पोरं पाहायला मिळतात. आता एक 15 दिवस झाले बघा. बरं का, 15 दिवस झाले मी खाली वाशिम जिल्हा आहे. वाशिम जिल्हा, वाशिम जिल्ह्यात रिसोड नावाचा तालुका आहे. तिथं मी कीर्तनाला गेलो. बरं का, शक्यतो मी कीर्तनाच्या गावात लवकर कधी जात नाही. 9चं कीर्तन असेल 8:30ला जायचं. जेवण केलं, कीर्तन चालू. दूरचा प्रवास होता म्हणून थोडं तास दीड तास अगोदर आलो. बरं का, तिथं गेलो महाराज कीर्तनाला. समृद्धी महामार्ग झाला पार तो नवीन. गडकरी साहेबांनी केला. रोडकरी गडकरी. बरं का, गडकरी साहेबांनी तो महामार्ग बनवला. 5 तासाचा रस्ता 3 तासात काटला. 2 तास अगोदर आम्ही त्या गावात. किती विचित्र मुलं असतात पाहते. 2 तास आम्ही गेलो. जेवण वगैरे झालं महाराज. गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळून बसलं. गणपत महाराज गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळून बसलं. बाबा अय बाबा. काय म्हणतोय ते? बाबा अय बाबा जेवला का? तसं माझा सासरा या. जेवला का? हो म्हटलं बाळा जेवण झालं रे माझं. तू जेवलास? जेवलो बाबा जेवलो. मी पण जेवलो. बर. पोरग मला म्हणते हे बाळा बोलू नका. तू पोरग मला काय म्हणते बाबा चला आमच्या घरी चहा घ्यायला. काय म्हटलं ते मला? चला आमच्या घरी चहा घ्यायला. म्हटलं बाळा मी चहा नाही घेत. त्याला काय म्हटलं? मी चहा नाही घेत. मुलगालाही विचित्र होता. तो म्हटला बाबा आपण दूध घेऊ. म्हटलं दूधही नाही घेत. पोरगालाच पुढचं होतं. ते म्हटलं बाबा कॉफी घेऊ. म्हटलं कॉफी नाही घेत. महाराज मला वाटलं आता तरी गपची बसेल. बघा प्रशांत महाराज. तर ते पोरगालाही पुढचं होतं. ते पोरग मला म्हटलं बाबा चला आमच्या घरी दुसरंच काहीतरी पाहिजे होतं तुम्हाला. काय म्हटलं ते? दुसरंच काहीतरी पाहिजे होतं. म्हटलं तो काय? प्रत्येक भागातली खानपानाची परंपरा वेगळी असते. तुमच्या इकडं उपवासाला मूग चालतात का? मूग 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 चालतात ना. आता आमच्या मराठवाड्यात मूग खात नाहीत. तर मग अशी आमच्या ताटामध्ये ती मुगाची बटाट्याची मिक्स भाजी आली.
मी मुद्दाम बायकोला दाखायला फोटो काढून घेतला त्याचा. आपल्याला बी करीत आहे आधी मुगाची भाजी. तर ती आमटी कशाची होती हो गणपत महाराज? ती आमटी शेंगदाण्याची नक्की ना का मुगाची डाळीची? हा भागा भागात फरक असतो. म्हटलं चला भाऊ काहीतरी वेगळं असं. गेलो महाराज, तो मुलगा पुढे मी माग, तो मुलगा माग. त्याच्या घरी जाऊन बसलो आम्ही बरं का. त्याला म्हटलं बाळा पप्पा कुठे आहेत? त्याला म्हटलं पप्पा कुठे आहेत? ते म्हटलं बाबा पप्पा गेले उसाला पाणी भरायला, पाणी द्यायला. मम्मी किचन रूम मध्ये स्वयंपाक करते. बरं म्हटलं काय अडचण नाही. ते माझ्या समोर उभं होतं. त्यानं माझ्या पुढे असा हात केला. बाबा तुम्ही चहा घेत नाहीत, तुम्ही दूध घेत नाहीत, तुम्ही कॉफी घेत नाहीत. बाबा ताक पिता का? ताक. काय म्हटलं ते मला? ताक पिता का? ताक. ताक मला आवडतं बरं का. दुधाचं कायचं असतं ते? दह्याचं, दुधापासून तयार होतं ताक बरं का. दह्याचं दुधापासून तयार होतं. हो ताक म्हटलं आणतो. आणि काय ते अडचण मला आवडतं म्हटलं. ते गेलं महाराज घरात. मला दिसतंय ना तो मुलगा. घरात गेलं मला लईच विचित्र होतं महाराज ते पोरग. त्यानं मला चुकून आवाज दिला. बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्या? म्हणलं आण मोठ्या तांब्या. पुन्हा तिने आवाज दिला. बाबा साखर घालू का त्याच्यात? ताकात काय करू? साखर घालू का? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? असं एवढी साखर घेतो याला. हा हा पुढचा भर. हा पुढचा भर. आमच्या इकडे मुठभर म्हणतात. हा ते त्यांच्या भागात खोंगा म्हणतात. खोंगा. भागा भागात फरक आहे महाराज. आमच्या मराठवाड्यात माणसं मेल्यानंतर जाळतात. तुमच्याकडे कसं आहे? जिवंत लावताना आमचा नंबर. जाऊ दे लेकरा बाळा. 2 फुटचा भर साखर त्यानं त्या ताकात टाकली. ते तांब्या घेऊन माझ्याकडे आलं. गावरान गाईचं ताक होतं महाराज. ते निवृत्ती बाबा गावरान गाईचं ताक होतं. असं नाकाच्या समोर आलं का गावरान गाईच्या दुधाचा वास आला. स्वादिष्ट सुहाना स्वाद आहे. गोड वास आला. घटा घटा ते ताक मी पिऊन टाकलं. म्हटलं बंड्या अजून एक तांब्या आण. पुन्हा गेलो महाराज. तिने पुन्हा तांब्या भरून आणला. दुसराही तांब्या पिऊन टाकला. 2 तांबे ताक मी पिलो. आता मी तरी गपचीप बसायचं ना. आणि आम्हाला कीर्तन करायला लई चौकशा करायचा ना. मी त्याला म्हटलं बाळा 2 तांबे ताक तुम्हाला प्यायला आणून दिलं. बादलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं, तुझी आई तुला मारणार नाही का? म्हटलं बाबा तिचं टेन्शन घेऊ नका. म्हटलं का रे तुझी आई खूपच प्रेमळ आहे का? प्रेमळ वगैरे नाही म्हटलं. 2 टाइम हाता खालून काढते. नाही बोलणार तरी. म्हटलं का रे तुझी आई तुला का बोलणार नाही? पोरग लईच विचित्र होतं ना महाराज. ते पोरग मला म्हटलं बाबा कालच त्या ताकाच्या बादलीत 2 उंदर मेले होते. काय म्हटलं ते? कालच त्या ताकाच्या बादलीत 2 उंदर मेले होते. माझी अशी तळपायाची आग मस्तकाला गेली. तेव्हाच तांबे घेतला. त्याच्यात घरातल्या स्लॅबला फेकून मारला. एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे. एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे केले. मग तर त्या पोराने कळसच केला. तिने त्याच्या आईला आवाज दिला. मम्मी अय मम्मी बाबाने आपला संडासचा तांब्या फोडला. इतके विचित्र पोर असतात महाराज. आपल्या बाळाने बरोबर सांगितलं. काय विचारलं होतं मी तुला? जास्त प्रेम कोण करत? हा मम्मी आई? आई म्हणायचा. काय म्हणायचं? आजपासून काय म्हणायचं? नक्की मम्मी म्हणल्यावर हा आई म्हणायचा. जास्त प्रेम कोण करत? काय झालं काही कळत नाही महाराज. कुणाला विचारा जास्त प्रेम? समोरचे महाराज. तुमचं काय नाव? अलंकार. जास्त प्रेम कोण करत? अलंकार महाराज. आहेच. कुणाला विचार महाराज. अनेक कविताकारांनी कविता लिहिल्या. कविताकाराच्या हातात लेखणी आली. कविता तयार झाल्या आईबद्दल. आई थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ. जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार. कविता तयार
आईबद्दल झाल्या. शाळेमध्ये निबंध आला, माझा बाप. असा कधी निबंध आला का हो एखाद्या वर्गात? होय का दिदींनो? आला का तुम्हाला शाळेत निबंध आला का? माझा बाप नाही महाराज, माझी आई, हाच निबंध येतो महाराज. साने गुरुजींनी सुद्धा कादंबरी लिहिण्याकरता घेतली रे दादा. साने गुरुजींनी सुद्धा कादंबरी लिहिण्याकरता घेतली. साने गुरुजींना सुद्धा श्यामची आईच लिहावी वाटली. साने गुरुजींना सुद्धा श्यामचा बाप लिहावा वाटला. खरं सांगा, एवढा वाईट आहे का हो बाप? होय प्रशांत महाराज, एवढा वाईट आहे बाप? कुणालाच लिहावा वाटला नाही? हा, आई गेली त्यावेळेला माझ्या तुकोबाईंना काही वाटलं नाही बरं का. भाऊ गेला, विरक्त होऊन गेला. पत्नी स्त्री एक अन्न करिता मेली, काही वाटलं नाही गड्या. परंतु बापाचं स्थान किती महत्वाचं आहे. ज्या दिवशी माझ्या तुकोबाराचे वडील गेले, दिवाळीच्या दिवशी शेळ्या भाकरी खाण्याची वेळ आली, त्या दिवशी माझ्या तुकोबाराच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. स्वतःच शरीर घासून घासून झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. जसं म्हटलं जातं ना, तसं बाप, फार मोठे उपकार बापाचे आहेत महाराज. जेवढी आई प्रेम करते ना राजा हो, तेवढं प्रेम कोण करतंय? बाप करतोय. लक्ष देऊन ऐका पहा. आईने देह तुझा घडविला, बापाने कष्टाने तू वाढविला. आईने केले तुला संस्कार, बापाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बापाने कष्टाने तू कमविला. आई ती जागली किती रात्र, बापाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. कोणी मिळेल का तुझा पहाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आईचे मोल कसे लावा, बापाचा त्याग कसा मोजा. कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. कोण जास्त प्रेम करते रे? आईच करते का? माझ्या डोळ्यातल आसवे, हे आपण स्वतःच भांडवले बरं का. हे कुणी लिहिलं मी गात असं नाही, मी स्वतः लिहून स्वतः गायलेलं भांडवलंय. ही कविता साऱ्यात अगोदर मी गायली, माझ्या अगोदर लोकांनी युट्यूबला व्हायरल केली. इथल्याच एक स्नेहाताई भोसले का कोणतरी आहे, माझ्या अगोदर त्यांनी व्हायरल करून टाकली. माझ्या डोळ्यातल आसवे, कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया. गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फटक्या सदयाला किती ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होतंय या कोणी बाबा म्हणताना, मला कसं होते या कोणी दादा म्हणताना.
सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बोरविला घास मुंडका माझ्या येवल्या मुखात त्याच्या परम कष्टान मी शोभत सुखात त्यानं बघितलं सपन त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना हुरी हुंड का दाटतो या गोष्ट बाबाची सांगता ना हेरा कोण जास्त प्रेम करत कोण करत कोण करत झाला बघा आता अजित दादा झाला उपमुख्यमंत्री आला आजच्या पार्टीत थोडे फोडले का बरोबर वातावरण होत जास्त प्रेम कोण करत कड्यावरती घेऊन जग दाखवणारी आई आहे त्याच लेकराला खांद्यावरती बसून जगाची सफर करणारा बाप त्याची आई गेली दादा त्याला विचारा आई म्हणजे काय असते आणि ज्याचा बाप गेला त्याला विचारा बाप म्हणजे काय असतो पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि स्वर्गापेक्षा उंच वडील आहेत पसंतीने पत्नी मिळते आई वडील पुण्याने मिळत असतात पसंतीने मिळणाऱ्या पत्नी करता पुण्याने मिळणाऱ्या आई बापाचा त्याग जीवनामध्ये कधी करायचा नाही मुला बोलायचा भाव एवढा आहे संत महापुरुषांनी त्या मृत्यू लोकांमध्ये आले आणि तुम्हा आम्हाला नरदेहाविषयी जागृती देण्याचं काम केलं तुम्हा आम्हाला सांगितलं गड्या हो आता उघडी डोळे उघडा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा यदा कदाचित त्या नरदेहामध्ये नामस्मरण केलं नाही तर महाराज थोडस रागावून बोलतात तू का म्हणे ऐसे बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा मातेच्या खोडे दगड आला पोटाशी बर का दगड सजीव का निर्जीव निर्जीव का सजीव निर्जीव निर्जीव दगडाची उपमा महाराजांनी माणसाला दिली का जो माणूस या नरदेहामध्ये येऊन नामस्मरण करत नाही महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा दगड बरे तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जोड त्याहुनी दगड बरे देवा तो कोणालाय एवढं कठोर शब्द तुम्ही का बोलता याचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणात देतात मनुष्य देहासारखा देह तुम्हा आम्हाला मिळाला पावला हा देह का गटाळी न्याय अरे का शास्त्रकार सांगतात का गटाळी न्यायाप्रमाणे आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडू शकत नाही परंतु आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळाला पुन्हा वेळेत सांगता येतं का हा नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही बघा पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्भाई या सर्व पुनर्लभ्यम शरीरम पुन्हा पुन्हा एकदा गेलेला नरदेह मात्र पुन्हा पुन्हा आपल्याला मिळवता येत नाही बरं का म्हणून मनुष्य देहाचा निध साधील ते साधा सिद्ध जे साध्य करायचं
ते साध्य करण्याकरता हा नरदेह मिळाला. परमात्म तत्व जीवनामध्ये मिळवण्याकरता, नामस्मरण जीवनामध्ये करण्याकरता परमात्म्यानं आपल्याला हा नरदेह दिला. बरं का? नरदेह निदान लागली हती, उत्तम सार उत्तम गती, वाईट कर्म अधोगती. चांगलं कर्म करण्याकरता नरदेह मिळाला. मनुष्य देह ऐसा नेद, साधिल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. कबीर महाराजांचं एक पदी पा. कबीर महाराज म्हणतात, गड्या माणूस आहेस ना, मग माणसासारखं कधी वागणार आहेस तू? हा चाललं ना तुझं आयुष्य निघून. महाराज म्हणतात पा, मानसा मानसा आता तरी मानसात ये. गोड आहे ना? महाराज काय म्हणतात, माणूस आहेस ना, मग माणसासारखं कधी वागणार आहेस? मानसा हो आता तरी मानसात ये. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. मानसा मानसा आता तरी मानसा ये. आमच्या नागबाबांचा पिंगळा फार प्रसिद्ध आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं, सरते सेवाठी बा. काळ काय करी असं पायाने दाबून दाबून बांधून नाही. एका जनार्दने आमुचे काय जाईल, त्यात आमुचे काय गेले, ज्याचे त्यांनीच अनहित केले. म्हणून महाराज म्हणतात, मनुष्य देहाईसा नीड, साधिल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. या नरदेहाची किंमत जाणून घ्या. 4 चरणावरती आपलं बोलणं शक्य नाही, 2 चरण पाहू. या चरणावरती एक भाव मांडतो. या भंगाचे समारोपाकडे आपल्याला जायचंय. मला 11:15ची वेळ दिलेली आहे, त्याच्या पुढे मी एकही मिनिट घेणार नाही. कारण बरं का, पुन्हा 550 किलोमीटरचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर फिरतोय. जास्त म्हणून मोजून 15 मिनिटं, कारण एवढे दुरून आलोय, समाधान नाही होत एवढे थोड्या वेळ, मोजून 15 मिनिटं, जास्त नाही. बरं का, या नरदेहाची सार्थकता करून घेतली पाहिजे. या नरदेहाची सार्थकता अनेकांनी करून घेतली. या नरदेहाची सार्थकता करून घेतली माझ्या सद्गुरू गोरे महाराजांनी, बरोबर आहे ना, मोरे माऊलींनी. या नरदेहाची सार्थकता करून घेतली माझ्या सद्गुरू जोग महाराजांनी. या नरदेहाची सार्थकता करून घेतली स्वामी विवेकानंदांनी.
या नरदेहाची सार्थकता करून घेतली भगतसिंह सुखदेव राजगुरू साने गुरुजी या महापुरुषांनी. तसं एक उदाहरण सांगतो, सीवीला पूर्णविराम देतो. या नरदेहाची किंमत जाणून घेतली गड्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. बरं का, छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्या नरदेहाची किंमत जर जाणली नसती, मला नाही वाटत गड्या आज तुम्ही आम्ही आनंदाने या धर्ममंडपामध्ये कीर्तन केलं असतं. राजे, तुम्ही महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते दिसली अंगणी तुळस. राजे, तुम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले नसते, बाटले असते आमच्या मुलीबाळी, दिसले नसते कुंकू कपाळी. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, एक शिवाजी राजे नाही होते तो सुन्नत सबकी होती. हिंदू म्हणून जगलो असतो आपण, होय, माझं नाव विष्णू राहिलं नसतं, ठीक आहे नाही. रायगड जिल्ह्यातली मंडळी आहात तुम्ही, तुमचं प्रशांत राहिलं असतं का? तुमचं गणपत राहिलं असतं? राजे नसते तर काय नाव राहिलं असतं तुमचं? तुम्हीच सांगा, काय राहिलं असतं? हा, गफारबाई. पखवाज वाजवायला होय, हा, जाफरीबाई. कीर्तन सांगायला कुदरतुल्ला. मावशी तुम्ही काय असता, तुमचं तर लय अवघड झालं असतं. इथं तो साऱ्या भागाच राहते. हा, राजे जर जन्माला आले नसते, तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता. बरं का, लक्ष देऊ नाही का, फार गोड सांगतो बघा. राजे जन्माला आले नसते, हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला मिळाला नसता. छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं. बरं का, उगाच घडलेलं जीवन म्हणजे राजांचं जीवन नाही बघा. एखादी चांगली गोष्ट घडायची असेल, त्याच्या पाठीमागे काहीतरी वाईट पार्श्वभूमी असते बघा. बरं का, छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं, त्याच्या पाठीमागे एक वाईट घटना आहे. काय वाईट घटना आहे? जिजाऊ मासाहेबांचे पिताश्री, नाव सांगता येईल कुणाला त्यांचं? जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांचं नाव बोला लवकर. हा, लखोजीराव. वा वा, मौली करता टाळी वाजवाय बाजूला. वा वा, जिजाऊ मासाहेबांचे पिताश्री, नाव त्यांचं लखोजीराव जाधव. त्यांचे 2 मुलं आणि 1 नातू, असा 4 जणांचा आदिलशाहीनं निजामशाहीनं कूटनीती करून भर दरबारामध्ये शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्याची बातमी महासाहेबांना कळवली जाते. महासाहेब शिवनेरी किल्ल्यावरती आहेत. गडावरल्या काही दासी महासाहेबाकडे आल्या. महासाहेब, तुमचे पिताश्री लखोजीराव जाधव, 2 बंधू आणि 1 छोटा भाचा, 4 जणांचा भर दरबारामध्ये शिरच्छेद केलाय. काय करावं महासाहेबांना सुचत नाही बघा. हताश होता, निराश होता. पाहण्याच्या पलीकडे महासाहेब काही करू शकत नव्हत्या. का? शहाजीराजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून काम करायचे. मोरे माऊली, ओ सिस्टीम मोरे माऊली, 5 मिनिटं थांबता का तुम्ही? झालंय आपलं सिस्टीम. बस थोडा इकडे मस्त तुम्ही बसले का मस्त लागतं बघा. तुमच्या हातात बसलं ना मिक्सर. महासाहेबांना बातमी कळवली जाते, महासाहेब तुमचे वडील, तुमचे 2 बंधू, 1 भाचा भर दरबारामध्ये शिरच्छेद केलाय. बातमी कळवली जाते महासाहेबांना. पाहण्याच्या पलीकडे काही करू शकत नव्हत्या. का? शहाजीराजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून काम करायचे. काय करावं काय महासाहेबांना सुचलं नाही बघा. परंतु महासाहेबांनी अंतःकरणामध्ये ओझर मूठ बांधली, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. बाप मारला, याचा बदला घेणार नाही तर कुणाचा बदला घेणार? महासाहेबांनी वज्रमूठ अंतःकरणाशी बांधले. अरे माझ्या बापाला मारता काय? माझ्या बापाला मारता काय? माझ्या भावाला मारता काय? माझ्या छोट्या भाच्याला मारता काय? तुम्हाला मातीमध्ये काढणारा तुमचा कर्दनकार, तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. भीष्म प्रतिज्ञा माझ्या महासाहेबांनी केली.
शिवाई मातेच्या दरबारात मासाहेब उभा आहे शिवनेरी किल्ल्यावर. माते 6 महिन्याचं लेकरू या गर्भामध्ये वाढतंय, असं रक्त जन्माला घाल. हिंदवी स्वराज्याची संस्थापना झाली पाहिजे. शिवाई मातेचा आशीर्वाद कौली मिळाला. शिवाई मातेचा आशीर्वाद माझ्या मासाहेबांना मिळाला. बोलता बोलता 8-9 महिन्याचा कालावधी लोटला. आपल्या हिंदू धर्मामध्ये डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे बघा. जमतंय ना? मॅच होतंय का भाई? तो झाला करुणा रस, मी बोलतोय वीर रसात. हे मग माऊलीचं चरित्र ते असं भाऊ, हे शिवचरित्र म्हणजे कसं आहे थोडस. शिवाई मातेचा आशीर्वाद मिळाला. बोलता बोलता 8-9 महिन्याचा कालावधी लोटला. गडावरल्या दासी मासाहेबांकडे येऊ लागल्या. मासाहेब, जिजाऊ मासाहेब, आम्हाला तुमचे डोहाळे पूर्ण करायचे. हिंदू संस्कृतीमध्ये डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे. दासी मासाहेबांना बोलतात, बोला मासाहेब. इथं थोडं कमी ठेवा. काय खावंसं वाटतंय, काय प्यावंसं वाटतंय, काय ल्यावंसं वाटतंय? जिजाऊ मासाहेब बोलतात, दासींनो, अरे मी शहाजीराजांची पत्नी आहे. काही खाऊ शकते, काही पिऊ शकते, काही लिहू शकते, परंतु या गरीब रेतेकडे पाहून आम्हास काही खाऊ प्यावं ल्यावं वाटत नाही. मग मासाहेब नेमकं काय डोहाळे तुम्हाला होत आहेत? जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे आहे का बघा. मासाहेब बोलतात, हे पाहता शिन्नो, अरे आम्हास घोड्यावरती बसावे वाटते, आम्हास घोड्यावरती बसावे वाटते, डोक्यामध्ये जिरेटोप घालावा वाटतोय, एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते, एका हातामध्ये तलवार घ्यावी वाटते, आणि घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात. ही माझ्या मासाहेबाची डोहाळे काय डोहाळे. टाळी वाजवायची नंतर जोरात वाजवा बाबा. कडक झाला पाहिजे. घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं कापावी वाटतात. काय डोहाळे होते माझ्या मासाहेबाचे. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला बरं का. आणि या महाराष्ट्राच्या महत्भाग्यानं या देशामध्ये एक सूर्य पाठ उदयाला आली. तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया. तारीख होती 19 फेब्रुवारी. दिलकिंद्रा 1630 शिवनेरी किल्ल्यावरती माझं छत्रपती शिवाजी राजे प्रगट झालं. एकच राजा इथे जन्मला, कुठे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते. गड किल्ल्याच्या दगडावर शिवनेरी किल्ल्यावरती माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला बाळाचं नाव ठेवण्याचा. तुमच्याकडे नाव कधी ठेवतात? बाळ जन्माला आल्यानंतर किती दिवसांनी नाव ठेवतात ताई बोला? 12 दिवसानं. गडावरती बारशाचा कार्यक्रम सुरू झाला. गडावरती धामधूम चालू झाली. गडावरती दास्या जमा झाल्या. महासभेकडे येऊ लागल्या. महासाहेब आपल्याला बाळाचं नाव ठेवायचं, बाळाचं नाव. पहिली दासी महासाहेबाकडे आली आणि महासाहेबांना बोलू लागले, महासाहेब या बाळाचं नाव कर्ण ठेवा. कर्णासारखा उदाहरण घे. बाळाचं नाव कर्ण ठेवा, कर्णासारखा उदाहरण घे. दुसरी दासी आली, महासाहेब बाळाचं नाव भीष्म ठेवा, भीष्मासारखी भीष्म प्रतिज्ञा करे. तिसरी दासी आली, महासाहेब बाळाचं नाव अर्जुन ठेवा, अर्जुनासारखा धनुर्धारण घे. चौथी दासी आली, महासाहेब बाळाचं नाव कृष्ण ठेवा, कृष्णानं जसा मामाचा काटा काढला तसं हे बाळ खानाचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही.
जिजाबाई बोलतात दासींनो, तुम्ही जी नावं सुचवताय ती चुकीची आहेत असं मला म्हणायचं नाही. माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळं नाव आहे. बोला ना मासे, काय नाव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे? जिजाबाई बोलतात, हे पहा दासींनो, अरे माझ्या पोटी जन्म घेतलेला छोटासा बाळ, माझ्या पोटी जन्म घेतलेलं छोटस बाळ, अरे या महाराष्ट्रामध्ये पाच पातशाह्या उदयाला आल्यात. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, वेगवेगळे लोक या देशामध्ये येतात. हिंदूंचे देवालय पाडले जातात, शेतकऱ्यांच्या मालाची लय लूट केली जाते, अत्याचार स्त्रियांच्यावरती केला जातोय. अशा घणाघाताच्या काळात हे बाळ माझ्या उदरी जन्माला आलंय. या बाळाचं नाव काय ठेवायचं सांगू तुम्हाला. हे बाळ माझ्या पोटी जन्म घेतलेलं छोटस बाळ, थोडा ऐकू, माझ्या पोटी जन्म घेतलेला छोटस बाळ, अरे ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय, त्याचं नाव शिवाजी ठेवलं पाहिजे, शिवाजी ठेवलं पाहिजे, शिवाजी ठेवलं पाहिजे. बाळाचं नाव शिवाजी ठेवलं जातं रे दादा. आणि तिथून पुढे माझ्या छत्रपती शिवाजी राजांना काय क्रांती या महाराष्ट्रात केली, त्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या लेकराला शिकवावं लागत नाही. शिकवावं लागतं. शिवाजी महाराज कोण होते? तुमचा जिल्हा फार पुण्यवान आहे. ज्या भूमीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांना शेवटचा श्वास घ्यावा वाटला असा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा आहे. बरं का? म्हणावं लागतं का? शिवाजी महाराज म्हटलं रे म्हटलं, प्रत्येकाच्या मुखातून जे कधीतरीच निघून जातो. छत्रपती शिवाजी महाराज की. म्हटलो का मी कोणाला जे म्हणा, काय ताकद आहे महाराज शिवाजी महाराजांच्या मध्ये काय कळत नाही बुवा. बरं का? माझी रोजची नित्यनेमाची पूजा आहे घरी. बरं का? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, माझे सद्गुरू जोग महाराज आणि एक छत्रपती शिवाजी राजांची पंचधातूची मूर्ती रोज नित्यनेमाने मी माझ्या देवाऱ्यामध्ये आहे, रोज पूजन करतो. किती जण राजांच्या मूर्तीची पूजा करतात नित्यनेमाने? हातवर करा. 1 2 पाठीमागे 3. बरं का? हा बी करतो का? हे बरं का महाराज? बरं का महाराज? तुम्ही गाव कुठलं तुमचं? तुम्ही पळशी का? मोरे माऊली ना? हा. बरं का महाराज? मोरे माऊली काय राजांच्या जीवन चरित्रामध्ये बरं का रोज नित्य म्हणा. खरं सांगा, राजे जर जन्माला झाले नसते, आज जे देव आपल्या देवाऱ्यात आहेत ते देव राहिले असते का बरं? खरी जागा देवाऱ्यात कोणाची आहे? अगोदर शिवाजी महाराजांची, नंतर बाकीच्या देवदेवतांची. बरं का? प्रत्येकानं देवाऱ्यात राजांची मूर्ती मांडा. बरं का? आजची काळाची गरज आहे. आजच्या मुलांच्या वरती, आजच्या मुलींच्या वरती छत्रपती शिवाजी राजांनी जीवनामध्ये काय केलंय त्याचा विचार जर जडवला अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या, एकही तरुण एकही तरुणी लयाला गेल्याशिवाय जाणार नाही. कोणी चांगल्या मार्गाने प्रगती पथावरती चालल्याशिवाय राहणार नाही. बघा काय महाराज राजांच्या जीवन चरित्रामध्ये ताकद आहे. बरं का? मी रोजच्या नित्यनेमाची पूजा करतो. एक दिवशीचा प्रसंगात 15 दिवस झाले पूजा करत होतो. हातावरती चंदन उगाळला, ज्ञानोबाराला लावला, तुकोबाला लावला, जोग महाराजांना छत्रपती शिवाजी राजांना लावला, माझ्याही कपाळावरती गंध लावला. बरं का? माझा मुलगा आहे 2.5 वर्षाचा, श्रावण बाळ, त्याचं मी नाव ठेवलं श्रावण बाळ. श्रावण बाळ तुमच्याकडे ठेवतात ना नाव? हा. सांभाळलं तर सांभाळलं म्हातारपणाला की नाही. श्रावण बाळ नाव त्याचं ठेवलं. अंगणामध्ये तो खेळत होता. 2.5 वर्षाचं लेकरू म्हणजे किती असतो? छोटस लेकरू अंगणामध्ये खेळतंय. मी सहज त्याला हात मारली, बाळा श्रावणा इकडे. माझ्या देवघराच्या समोर ते लेकरू आलं, माझ्या शेजारी मांडी घालून बसलं. काय हो बाबा मला कशाला हात मारली? काही नाही म्हटलं, बस गंध लावतो तुला. ऊर्ध्वपुंड्र भार चंदन त्याच्या कपाळावरती लावलं. काय मनामध्ये भाव निर्माण झाला मोरे माऊली कळालं नाही. छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती मी हातामध्ये घेतली आणि 2.5 वर्षाच्या लेकराच्या हातात दिली आणि त्या 2.5 वर्षाच्या लेकराला विचारलं, बाळा श्रावणा ही मूर्ती कोणाची आहे? बाळा श्रावणा ही मूर्ती कोणाची आहे? म्हटलं आता रोज टीव्ही वरती कार्टून पाहतात, मोठू पतलू की जोडी, कार्टून टीव्ही, म्हटलं काहीतरी वेगळं नाव घेईल. 2.5 वर्षाच्या लेकराला विचारलं, बाळा श्रावणा ही मूर्ती कोणाची आहे? 2.5 वर्षाचं बोबडं लेकरू बोलतं झालं, रे दादा बाबा ही मूर्ती
शिवाजी महाराजाची आहे. 2.5 वर्षाचं लेकरू म्हणते ही मूर्ती शिवाजी राजांची आहे. शिवाजी महाराज कोण होते या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एकाही लेकराला शिकवावं लागत नाही. एक वेळ आपण शिवगर्जना करूया आणि आपल्या शिवेला पूर्ण विराम देऊया. सर्व पुरुष मंडळी हात वर करा. करा महिला मंडळी हात वर. वा वा केले का सर्वांनी केले ना. पाठीमागचे आतले एकदा मांडी घाला ना नीट. घडी घडी मोड घडी मांडीची हा अंगा असं वारकरी मांडी केले का सर्वांनी वर. छत्रीय